खरं तर मी तर लहानपणापासून सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे आणि माझ्या 40 वर्षाच्या काळात ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यावेळेला आम्ही 5-10 जणच असायचो. छोटा पक्ष होता, जनसंघ होता, भारतीय जनता पार्टी होतं. काँग्रेस सत्तेवर होती, तेव्हा प्रचंड सत्ता होती. पण काँग्रेसवाल्यांकडं त्यावेळेला सुद्धा एक कल्चर होतं की जर विरोधी पक्ष काही आंदोलन करत असेल तर त्यांना बोलवलं पाहिजे चर्चेला. का करताय आंदोलन म्हटलं पाहिजे. वेळ नसेल तर आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण हे सगळं आमचं आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी एक शिरगावमध्ये त्यांच्या काही लाभार्थींनी कोलेकुई केली होती. ती सुद्धा आपण सांगितलं होतं की MSM इन्फ्रास्ट्रक्चर, माझ्या मुलाची एक कंपनी आहे, एक 900 मिनिटाचा रस्ता केला होता. खरं तर आमचा रस्ता आम्ही व्यवस्थित केला आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकला. पण लोकांची दिशाभूल करण्याकरता ह्यांना जाग आली बगल बच्चांना आणि एक काहीतरी तिथं काहीतरी माकड चेष्टा करून एखादा बॅनर असा लावून आमच्या काही घोषणा दिल्या गेल्या. तर माझं त्यांना सांगू इच्छितो मी, नको त्या गोष्टी करू नका. हे काय आपण भातुकलीचा खेळ खेळत नाही. त्यानं मला मारला म्हणून मी दोघांना मारायचं. कदाचित जर आमचा दोष असेल तर तो जनता आहे बघायला. तुम्हाला काल त्या दिवशी का जाग आली? आधी करायला पाहिजे होता हा रस्ता माझा खराब होता तर. आणि चुकीची दिशाभूल करताय. त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी तुमच्याकडे सुद्धा फेसबुकवर सुद्धा काही पोस्ट आहेत, मी काही शब्द वापरले होते, त्यामुळं मग त्याच्यावर मला काही शब्द वापरले गेले. त्यांच्याच गावातले कोणी आहेत महा वगैरे काहीतरी. हो आहे, लाभार्थी काय म्हटलं होतं? लाभार्थी नाही काहीतरी म्हटलंय मला त्यांनी फेसबुकवर. तर माझं त्यांना सुद्धा सगळ्या बालकांना या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपलं जेवढं वय नाही आहे तेवढं मला राजकारणात वर्ष गेली आणि त्यामुळे मी एक सभ्यपणा आणि सुसूत्रपणानं राजकारण करतो. ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल रिस्पेक्ट, आदर असला पाहिजे. मी काय 20 वर्षाचं बोललो नाही. मी काल का बोललो, त्या दिवशी का बोललो, ह्या माझ्या नाही प्रतिक्रिया. माझ्या तोंडात नेहमी चांगले शब्द असतात. ह्या जनतेच्या प्रतिक्रिया. जरा तुम्ही कुठंतरी रिक्षात बसा, जनता काय बोलते ती बघा. पण ती भयभीत आहे जनता. तुम्ही त्यांना त्रास देणार, त्याची टपरी कुठेतरी उडवणार म्हणून जनता बोलत नाहीत. माझ्या रूपानं जनतेचं ते प्रतिबिंब होतं, हे मी बोललो आहे. आणि त्या उपरसुद्धा तुम्हाला जर चांगलं वागायचं असेल, काय शब्द आहे तो, आम्ही काय तुम्ही आम्ही काही शत्रू नाही आहोत. लोकशाहीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, तुम्ही जर मुजोर झाला तर आम्ही असंच बोलणार. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. बरेच काही विषय आहेत, ते भविष्यात मला कधीतरी काढता येतील. सावकाशीन ते आपण करू. त्यामुळे मूळ मुद्दा राहिला आहे तो म्हणजे नगरपालिकेच्या संदर्भातल्या रस्त्याचा. त्यांनी त्यावेळेला अशी काही प्रतिक्रिया दिली विमानतळावर कुठेतरी. मग ते आता अमुक तमुक कंपनी कुठली तरी आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत, काय त्याचं नाव, काय ते ज्ञाती. आता हे खोटारडेपणा कसा आहे तो बघा. ज्ञाती आली कधी, आणली कोणी, ज्ञाती कशी आली ह्याची पण नंतर एक पत्रकार परिषद घेऊन मी सांगेन. अजूनपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये मी त्याच्या 20 वर्षात जात नाही, किंवा गेल्या 7 वर्षामध्ये या रत्नागिरी शहराचे रस्ते केले कोणी, त्याची श्वेतपत्रिका तयार करा, प्रकाशित करा की हे ठेकेदार होते, एवढे करोड रुपये खर्च झाले, मग ते रस्ते खराब का झाले. आणि मुळात जेव्हा रस्ते करत असताना पिण्याच्या पाण्याची योजना जेव्हा 64 कोटी आम्ही मंजूर केली तेव्हा शासनाचा नियम असा आहे, तुम्ही आधी रस्ते करू नका. पिण्याच्या पाण्याच्या जेव्हा सबलाईन किंवा पाईपलाईन जेव्हा वितरणाच्या तुम्ही पाईपलाईन करताय त्याच वेळेला तुम्ही ड्रेनेज सिस्टमचा आराखडा तयार करा. मग ती भुयारी करा किंवा कुठूनवर नका, ही नीती केली नाही. आणि आज जबरदस्ती रस्ते केलेत. उद्या गटार कशी करणार, तेव्हा हे रस्ते फोडायचे. आणि त्यामुळं जे काय स्मार्ट सिटी वगैरे सांगतात ते दादांत खोटं आहे, अर्धसत्य आहे. 95 किलोमीटरचे रस्ते आहेत असं नगरपालिका प्रशासनानं मला सांगितलं, अलिमिया साहेब. आता त्यांनी किती मंजूर केले, काय केले, हे सगळं सांगितलं पाहिजे. आणि मग ते MIDCच्या माध्यमातून, कुठलं MIDC काय रस्ते करायला तयार झाली. त्यामुळे ही सगळी दिशाभूल आहे. माझी त्यांना परत हात जोडून विनंती आहे, बसा. रत्नागिरी शहराकरता आमच्याबरोबर नाही बोलत चालेल, प्रशासनावर बसा आणि श्वेतपत्रिका सांगा की रत्नागिरी नगरपालिकेची देणी किती आहे, रत्नागिरी नगरपालिकेचा रेव्हेन्यू सरप्लस किती आहे, कशातनं काय करणार आहात. आणि त्यामुळं हा जबाब आम्ही विचारणार. तुम्ही दिशाभूल करू नका. 95 किलोमीटरचे रत्नागिरीतले रस्ते हे कायम टिकणारे कसे करायचे हे जनतेला सांगा, आम्हाला नका सांगू. आमचं काही म्हणणं नाही. त्यामुळं हा एक प्रमुख मला त्या संदर्भातला खुलासा करायचा होता. दुसरं मला असं म्हणायचं आहे की काही दिवसापूर्वी आदरणीय
माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आले होते रत्नागिरीमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं, विरोधक कपटी, दुबळा, सावध राहा. म्हणजे काय मला कळलंच नाही. कपटी आम्ही? म्हणजे ज्या शिवसेनेत तुम्ही लहानाचे मोठी झाले, ज्या ठाकरे कुटुंबाचं तुम्ही अन्न खाल्लं, ज्या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुम्ही गेला होतात कोमात, त्याच्यावर तर मी आज बोलत नाही, ठाण्यात येऊन बोलेन. तुम्हाला आनंद दिघे साहेबांनी पुनर्जन्म दिला बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, त्यांनी मोठे केले आणि त्यांना तुम्ही कपटी म्हणता, बेईमानी करता. जर हिंमत होती ना तर सुरतला गेल्यावरती गुवाहाटीला राजीनामे द्यायला पाहिजे. कर्नाटकमध्ये की मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारे पक्षांतर्गत वाद निर्माण झाला होता, मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये. आणि त्यावेळेला ते यांचा चिरंजीव शिंदे, ते पण शिंदेच बघा, ते शिंदे ग्वाल्हेरचे, ते कसे शिंदे आणि हे कुठले शिंदे. तर राजीनामे द्यायचे होते, पुन्हा निवडणुका घ्यायची होती, निवडून यायचं होतं. त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला लावू नका. शिंदेसाहेब, आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्ही 24 तास चांगलं काम करता, परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही जे काय करताय ते इथं येऊन आम्हाला काही शिकवण्याची आवश्यकता नाही. किंवा तुम्ही जर गद्दारी करून हे सगळं केले पक्ष फोडून, तर तुम्ही कोणाला सांगता काय ते कपटकार असतात, त्याचाही वेगळा विषय करू. आणि दुसरं मला कळत नाही, एवढे लोकप्रिय आमची जर 5 वेळा निवडलेले आमदार आहेत, यांना शिंदेसाहेब का लागतात रत्नागिरी यायला? काय ते उद्घाटन होतं, किती करोड रुपयाचा प्रकल्प होता, तर काही चांगली शिल्प केली, त्याबद्दल मी उदय सामंतांचं अभिनंदन करतो. कारण नव्या पिढीला जे आपले भारतरत्न जे आहेत त्यांचं शिल्प बघून एक प्रेरणा मिळावी, त्याच्याकरता तुम्ही पुरे होतात ना. त्याच्याकरता एकनाथ शिंदे खरी गंमत अशी आहे, ह्यांनी बोलून प्रशासनात हल्ली कोण येत नाही. तेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, ते आले की सगळं प्रशासन येतं, म्हणून ह्यांना आणलेलं आहे. आणि अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला खरं तर शिंदे साहेबांना आणून त्यांचं डिव्हॅल्युएशन करू नका, असं सामंतांना माझी विनंती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.